राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वसंत नाना देशमुख यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सुधीराबा भोसले, सोलापूर जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माननीय सौ मंजुश्री सुधीर भोसले, संचालक पंढरपूर मर्चंट बँक पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील 40 वर्षापासून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पांडुरंग परिवारातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले गेलेले पंचायत समितीचे माजी सभापती वसंत देशमुख यांनी मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण पांडुरंग परिवार सोडत असल्याची घोषणा केली होती। त्यांच्या या घोषणेची मोठी चर्चा राज्याच्या राजकारणात झाली होती। पुढे वसंत देशमुख यांचं नाव पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चिलं गेलं होतं। वसंत देशमुख आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय स्नेहबंध खूप मजबूत होते आणि यातूनच जिल्ह्याच्या राजकारणात वसंत देशमुख हे मोहिते पाटील समर्थक म्हणूनही ओळखले जात आले। माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी वसंत देशमुख यांच्यावर 1990च्या दशकात विजय प्रताप युवा मंचच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती। तर तालुक्याच्या राजकारणात पांडुरंग परिवाराकडून त्यांना पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदाच्या संधीही देण्यात आल्या होत्या। मात्र 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मोहिते पाटील यांनी भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी वसंत देशमुख हे परिश्रम घेताना दिसून आले। तर याच वेळी वसंत देशमुख हे लवकरच पांडुरंग परिवार सोडणार या चर्चेलाही बळ मिळालं होतं आणि यातूनच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता। काल 12 जून रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यानंतर वसंत देशमुख यांच्यावर पक्षानं सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचे पत्र त्यांना विजयदादांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। आता सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आणखी बळ देण्यासाठी वसंत देशमुख हे प्रभावी भूमिका बजावतील असाच विश्वास या निमित्तानं त्यांचे समर्थक व्यक्त करीत आले। तर कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेल्या वसंत नानांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थकांचा उत्साह देखील वाढला आहे।